अब एक बात पूछता हूँ, जमीन तो उसकी उन्हें ले लिया, जो उसका नुकसानात हो को इसकी भरपाई कौन करना? इंशाल्लाह मैडम, इंशाल्लाह मैं वादा कर रहा हूँ ये चीज को, अगर ये लोगों को इंसाफ अगर नहीं मिला, इंशाल्लाह डीसी ऑफिस के सामने जाको, डिस्ट्रिक्ट कलेक्टर के सामने बैठूं, कमिश्नर ऑफिस के सामने जाको बैठूं, और नहीं कर को बोले तो सीधा सीधा धरनी भी बैठ जाता जाको, जितना भी सामान है पूरा ले ले को जाको घर के सामने बैठ को धरनी पे बैठतू मैं सारे अंगू ले ले को, जितने भी गरीबां के साथ उन्हें बेइंसाफी कर को है उसे इंसाफ मिलना। अलबत्ता अगर इनको इंसाफ नहीं मिला, मैं अब भी बोल रहा हूँ, पूरी अवाम को ले ले को मैं कां जाना जाको धरनी बैठ जाता हूँ इंशाल्लाह। ಏನು ಮೂಡಾ ಚೇರ್ಮನ್ ಆಗಲಿ ಮೂಡಾ ಕಮಿಷನರ್ಗಳಲ್ಲಿ ಅವರೆಲ್ಲ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಂಕ್ವೈರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಏನು ತಪ್ಪು ಮಾಡೋರೋ ಅದಕ್ಕೆ ಸರಿಪಡಿಸಬೇಕು। ಅವ್ರು 4 ಜನಕ್ಕೆ ಜೂನ ಇಲ್ಲ, ಆ 4 ಜನಕ್ಕೆ ಜೂನ್ 4 ಜನಕ್ಕೂ ಕೂಡಲೇ ನಾನು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಸ್ಪಾಟ್ ಇಲ್ಲ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ। ಆ 4 ಜನಕ್ಕೆ ಸತಾಯ ಗತಾಯ ಏನೇ ಆಗಲಿ ಅದಕ್ಕೆ ಜೂನ ಕೊಡೋದು ಫಸ್ಟು ದೇವರು, ಆಮೇಲೆ ನಾವು ಸೇರ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ನಾವು ದಾರಿ ಮಾಡ್ತೀವಿ। बरकातु। आज जो है बहुत अफसोस की चीज़ क्या है को बोले तो नारायण रुद्रालय के सामने एक गौर गरीब इंसाना जो है आरिफ के नाम वाले इंसान के पास, ये आरिफ और जाकिर के पास ये जो टूटी फूटी हुई है जगह, ये जगह जो है रेंट को लेको तकरीबन 8 साल से 10 साल से चला ले कारी। आज तक का वो इंसान किसी को पेपर बनाकर नहीं दिया, मगर टाइम पर आकर वो इंसान जो है भाड़ा और रेंट ले को चले जाता है। किसी को बोले बगैर मूडा के अंदर वार एप्लीकेशन देखो, राते रात ये गरीब इंसाना मजबूर इंसाना का तोड़ को जो है फोड़ को चलेगा। इस वजह से मैं जो है पुलिस डिपार्टमेंट से और मूडा डिपार्टमेंट से ये अपील करता हूँ, ये गौर गरीब इंसाना को इधर आओ, रिजवान इधर आओ, ये जितने भी हैं यहाँ जिंदगी कर ले को, इनकी जिंदगी कर ले जाते थे, छोटे छोटे बच्चे वाले, अब इनको सभी एक ये दिला को जो इंसाफ दिला को दियो कर को बोला को हमारी एक अपील और हमारी एक इल्तिजा आजिज़ाना हमारी एक गुजारिश क्या कर को बोले तो इन लोगों को 6 साल 8 साल से पूरी ज़िंदगी यहाँ गुजार डाले, टाइम को आको भाड़ा भी मन लग जाको, आज जो है बगैर यानी कि बोले के बगैर मालूमात करे के आको राते रात फोड़ को तोड़ को सब चलेगा। और उसके अंदर वार बहुत सारे चीज़ां थे, बहुत सारे चीज़ां का नुकसानात हुआ, बहुत सारे चीज़ां का। तो इस वजह से आपसे भी अपील करती कि इन लोगों को जो है एक ज़रा मेहरबानी कर को इंसाफ दिला को। सर आपको क्या लगता है इसके वजह क्या प्रॉपर्टी ओनर या मूडा ऑफिसर्स? प्रॉपर्टी ओनर 100% प्रॉपर्टी ओनर। कई को कर को बोले तो प्रॉपर्टी ओनर को आज ज़्यादा होगी। इन्हों 12,000 देते थे, 6,000 रुपए देते थे। अब यहाँ मसला कौन किया को एक 10,000 ज्यादा देती कर को बोले रहेगा। इस वजह से रिजवान एक 5,000 यानी कि टोटल हिसाब डाले तो 12 एक 6 18 भी 5 20 को 3,000 30,000 कौन की 40,000 रुपए देती कर को 50,000 देती कर को बोल को ही। इस वजह से गरीबां का जज्बात से खेल को गरीबां की जिंदगी जो है रोड के ऊपर ले लगा गए। एटलीस्ट 1 महीना 2 महीने का टाइम तभी देता तो इनका बंदोबस्त इनो काम तभी दूसरी जगह कर लेते थे, बगैर बोले के बगैर मालूमात करे के। प्रॉपर्टी ओनर आरिफ जो ही, आरिफ और जाकिर, इनो दोनों मिलको ये गरीबां के साथ जो है खेल को हिंसो। इस वजह से अगर इसके वास्ते अगर आवाज उठाने का पड़ा तो इंशाल्लाह सारे हम गुले को उसके घर के सामने धरने में बैठतू मैं। सर कां की ये लोगों की भी गलती नहीं दिख रही आपको? इनो एग्रीमेंट पेपर्स इतने साल से नहीं सो एग्रीमेंट पेपर का कैसा एग्रीमेंट पेपर कैसा अगर को बोले तो मैं हूँ ना, मैं ही रहता लगा वो नरीच रहता लगा, तुम ना कहीं को एग्रीमेंट पेपर है, मेरी प्रॉपर्टी है, किसी के बाप की प्रॉपर्टी नहीं। मैं इस तुम ना बोल रहा हूँ, तुम ना कितने साल होना उतने साल चला ले को जो अगर को बोला को गौर गरीब इंसान इलिटरेसी उनको क्या भी मालूम नहीं, एजुकेटेड पर्सन नहीं उन्हों तो क्या है एक आस के मारे में उन्हों जो है एक इंसान के ऊपर भरोसा कर को वो इंसान के ऊपर वार एडवांस पैसे देखो, इनो 1 लाख देखो ही, इनो 50,000 उनो 50,000 सबके पास एडवांस पैसे ले को उन्हें एक भरोसे का खून करया सो इंसान, वो एक भरोसे का खून करया सो। अलबत्ता अगर 1-2-3 महीने का भी वक्त देता तो इनकी रोजी रोटी का अंदर भी दूसरी जगह देख लेते थे। ये गरीब इंसाना के साथ इन्हें जो करया बहुत गलीज हरकत करया, इसे जो है कानून के हिसाब से भी सजा मिलना और इंशाअल्लाह अल्लाह भी इसे सजा देता है।
जरूर का जरूर को बोल को 6 महीने पहले इनके पास भी एडवांस ले को, इनको भी रेंट का पेपर बना को, अग्रीमेंट का पेपर बना को दे तुम को बोल को। तुम्हारे पास कितने लेकर हिस्सो? 1 लाख रुपए एडवांस, किराया 12,000 रुपए किराया, 1 लाख एडवांस, 12,000 किराया, 6 महीने से 7-8 लाख रुपए खर्चा कर कोई नहीं। इसी फ्लैट जमीन दिए सो वीडियो है ना, वो जमीन के ऊपर पूरा ऐसा ये करको खर्चा करको बना को। तो मैडम मैं एक बात पूछता हूँ, इन्हों जमीन तो दे डाले, वो जमीन के ऊपर स्ट्रक्चर बनाना कर को बोले तो 6-7 लाख रुपए, 7-8 लाख की खर्चा होकर ही। अब वो पैसा जो है खर्च उठा को, बैस को उठा को, माला मत गिरवी रखो, सब भी क्या क्या किच कर को जो है इन्हों यहाँ डाल कर ही। अब एक बात पूछता हूँ, जमीन तो उसकी उन्हें ले लिया, जो उसका नुकसान हो को इसकी भरपाई कौन करना? इंशाल्लाह मैडम, इंशाल्लाह मैं वादा कर रहा हूँ ये चीज को, अगर ये लोगों को इंसाफ अगर नहीं मिला, इंशाल्लाह डीसी ऑफिस के सामने जाको, डिस्ट्रिक्ट कलेक्टर के सामने बैठूं, कमिश्नर ऑफिस के सामने जाको बैठूं, और नहीं कर को बोले तो सीधा सीधा धरनी भी बैठ जाता जाको उसके घर के सामने। जितना भी सामान है पूरा ले ले को जाको घर के सामने बैठ को धरनी पे बैठतू मैं सारे अंगू ले ले को, जितने भी गरीबां के साथ उन्हें बेइंसाफी कर को है उसे इंसाफ मिलना, एटलीस्ट नहीं कर को बोले तो कम से कम 6 महीने 1 साल का वक्त देना। अब ये पूरा टूटा फूटा हुआ सो उसे भरपाई कर को देना उन्हें। हाँ जो आको हमारे खलेरे भाई, मैं देखो मैडम ना सोशल वर्कर, मैं ना एक क्या भी एक पॉलिटिशियन, एक ह्यूमैनिटी के हिसाब से, एक इंसानियत के हिसाब से आज मजबूर होगा कि मीडिया के सामने आको बात करने के वास्ते। एक इंसानियत के नाते मैं आकर हूँ, इंशाअल्लाह अलबत्ता अगर इनको इंसाफ नहीं मिला, मैं अब भी बोल रहा हूँ, पूरी अवाम को ले को मैं कान जाना जाको धरनीक बैठ जाता हूँ इंशाअल्लाह। ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಹೇಳಿ, ಏನಾಗಿದೆ ಇವತ್ತು ನಿಮ್ ಜೊತೆ? ಏನಂದ್ರೆ ಇವಾಗ ವರ್ಷ ತಿಂಗಳು ಬಾಡಿಗೆ ಕಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದ, ಏನೋ ಹೊಟ್ಟೆ ಜೀವನಕ್ಕೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಇವಾಗ ಏನ ಬಾಡಿಗೆ ಟೈಮ್ ಸರಿಯಾಗಿ ತಗೊಂಬಂದು ಅವರು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಮೊನ್ನೆ 5ನೇ ತಾರೀಕು ಬಾಡಿಗೆ ತಗೊಂಡೋಗಿದ್ದಾರೆ. ನಾವೇನ್ ಮಾಡೋಣ, ಇವಾಗ ಸಾಲ ಸೋಲ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಎಷ್ಟು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ? ಅಡ್ವಾನ್ಸ್ 1 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಓನರ್ ಏನ್ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ? ಓನರ್ ಏನು ಮಾತಾಡ್ತಾನೆ ಇಲ್ಲ, ಟೈಮ್ ಸರಿಗೆ ಬಾಡಿಗೆ ಮಾತ್ರ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಇದು ಯಾರ್ದು ತಪ್ಪು ಅಂತೀರಾ ನೀವು? ಯಾರ್ದು ತಪ್ಪು ಅಂತ ಇಲ್ಲಮ್ಮ, ಓನರ್ದು ಮಿಸ್ಟೇಕ್ ಇರ್ತದೆ, ಅವ್ರು ಬಂದು ಮಾತಾಡ್ಬೇಕು. ನಾವೇನೋ ಬಾಡಿಗೆ ಕೊಟ್ಕೊಂಡು ಧೈರ್ಯದಿಂದ ಇರ್ತೀವಿ, ಅವ್ರು ಮಾತಾಡೋದೇ ಇಲ್ಲ, ನಾವೇನ್ ಮಾಡೋಣ ಹೇಳಿ? ಸೊ ಮೂಡದವ್ರು ಬಂದು ನಿಮ್ಗೇನು ಹೇಳಿಲ್ವಾ, ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ವಾ? ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಮೇಡಮ್, ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೋದ್ರು ಅಷ್ಟೇ. ಒಂದ್ ನೋಟಿಸು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಏನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಟೈಮ್ನು ಕೇಳ್ದೋ ನಾವು, ಟೈಮು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಸಡನ್ ಆಗಿ ಹಿಂಗೆ ಹೊಡೆದಾಗ ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ 5ವರೆಗೆ. ನಾವು ಏನ್ ಮಾಡೋಣ ಇವಾಗ? ಸಾಲದವ್ರು ಬಂದು ಕುತ್ಕೈ ಮೇಲೆ ಕುತ್ಕೊಂತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಮಾಡೋಣ? ನಾವು ಟೈಮ್ ಕೊಟ್ರೇನೋ ಏನೋ ಒಂದು ನಡಿಬೋದು, ಟೈಮು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ರೋಡಲ್ಲಿ ಹೆಂಗ್ ಹಾಕೋಣೋದು, ನಾವು ರೋಡಲ್ಲಿ ಜೀವನ ಹೆಂಗ್ ಮಾಡೋದು? ಇವಾಗ ಬಂಡವಾಳಗೆ ಏನ್ ಮಾಡೋದು? ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಿದ್ಯಾ ನಿಮ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ? ಎಲ್ಲ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಿದೆ ಮೇಡಮ್. ನಾವೇನ್ ಮಾಡೋಣ ನೋಡಿ, ಮಕ್ಳು ಮರಿ ಮಾತು ಬರಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಗಳಿಗೆ, ಅವ್ರನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡೆಲ್ಲ ನಾವೇನ್ ಮಾಡೋಣ? ಎಲ್ಲಾರನ್ನೂ ಜೀವನ ನಡೆಸ್ಬೇಕಲ್ಲ ನಾವು. ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಇಲ್ಲಿದ್ದೀರಾ ನೀವು? 6 ವರ್ಷದಿಂದ ಇದೆ ಮೇಡಮ್. 6 ವರ್ಷದಿಂದ ಏನೂ ತೊಂದರೆ ಇರ್ಲಿಲ್ಲ? ಏನೂ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಮೇಡಮ್. ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂತೆ ಇವತ್ತು ಬಾಡಿಗೆ ಮಾತ್ರ ತಿಂಗಳು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಟೈಮ್ ಸರಿಗೆ ಪಕ್ಕಾ ಬಂದ್ಬಿಡ್ಬೇಕು ಬಾಡಿಗೆ ಮಾತ್ರ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ ನಿಮ್ಮ ಓನರು? ನಮ್ಮ ಓನರು ಇವಾಗ ಅಡ್ರೆಸ್ ಇಲ್ಲ ಇವಾಗ. ಮಾತಾಡಿದ್ದೀರಾ ನೀವು? ಮಾತಾಡಿದ ಅವರು ಎಲ್ಲಾರ್ಗು ಒಂದು ರೂಲ್ಸ್, ನಾವೇನ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಯಾರ್ದು? ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಓನರ್ದು. ಓನರ್ ಯಾರು? ಓನರ್ ಉದಯಗಿರಿ ಇಲ್ಲ ಅವರೇ. ಸೊ ಮುಂದೆ ಬಂದು ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಜಾಕೀರ್ ಹುಸೇನ್ ಅಂತ ಅವ್ರ ಹೆಸರು. ಏನು ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಸೊ ಈ ತರ ಎಲ್ಲ ಆಗಿದೆ. ಸ್ಪಾಟ್ ಗೆ ಓನರ್ ಬಂದಿದ್ರಾ? ಸ್ಪಾಟ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಎಲ್ಲ ಹೊಡೆದಾದ್ಮೇಲೆ ಬಂದಿದ್ರು. ಆದ್ರೂ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ಅವರು ಏನು ಅಥಾರಿಟಿ ಇಲ್ದಾಗ ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಅವರು ನಮ್ಗೆ ಏನೋ ಮೇಲ್ಗಡೆಯಿಂದ ಆರ್ಡರ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟೈತೆ ಅಂದ್ರು. ನಾನು ಹೇಳಿದೆ, ಇಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಬಾಡಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಲ್ಲ, ನೀವು ಹೇಳಿ ನಾವು ಎತ್ತ ಗಂಟನಾರು ಟೈಮ್ ಕೊಡಿಸಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆದ್ರೂ ಅವರು ಅಷ್ಟು ಇದು ಮಾಡಿಲ್ಲ. ಅವರು ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ. 6 ವರ್ಷದಿಂದ ಬಾಡಿಗೆ ಕೊಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದೀವಿ ನಾವು. ನೋಡಿ ಇವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ಡೀಲರ್ ಆರಿಫ್ ಹುಸೇನ್ ಅಂತ. ಈ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 10 ಇರೋ ವಾಸಿಗಳವರು ಜೀವನ ಮಾಡ್ಕೊಂಡು, ಟೀ ಕಾಫಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು, ಒಂದು ಕೂಲ್ ಕಾರ್ನರ್ ಮಾಡಿಕೊಂಡೆಲ್ಲ ಪಾಪ ಅವ್ರ ಪಾಡಿಗೆ ಅವ್ರು ಜೀವನ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಮತ್ತು ಆ ಸೈಡ್ ಅಲಾಟಿ ಅವ್ರಿಗೆ ಬಾಡಿಗೆ ಕೊಟ್ಕೊಂಡು ಅವರು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಜೀವನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾಯಿದ್ರು. ಈಗ ಮಹಾಮಾರಿ ಕೋವಿಡ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಈಗ ಜನಗಳೆಲ್ಲ ತತ್ತರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಸಾಯ್ತಾವ್ರೆ. ಅದ್ರ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಈ ಥರ ಒಬ್ಬ ಬಡವರುಗಳಿಗೆ ಈ ಮೂಡಾದವರು ಮಾಡೋದು ತಪ್ಪು ಅಂತ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ. ಮತ್ತು
ಕೂಡಲೇ ಅವ್ರಿಗೆ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಅವ್ರೇನು ಅಕ್ರಮವಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಅವರು ಪ್ರೈವೇಟ್ ಸೈಡಲ್ಲಿ ಬಾಡಿಗೆ ಅಡ್ವಾನ್ಸು ಎಲ್ಲ ಇತ್ತು. ಒಬ್ಬ ರಿಜ್ವಾನ್ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು 3,000 ಬಾಡಿಗೆ ಕೊಡೋನು, ಇನ್ನೊಬ್ಬ 4,000 ಬಾಡಿಗೆ ಕೊಡೋನು, ಇನ್ನೊಬ್ಬ 12,000 ಬಾಡಿಗೆ ಕೊಟ್ಕೊಂಡು ಆ ಸೈಟಲ್ಲಿ ಅವರು ಜೀವನ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಆ ಜೀವನಕ್ಕೆ ಫಸ್ಟೇ ಕೋವಿಡ್ ಮಹಾಮಾರಿ ಬಂದು ಜನಗಳೆಲ್ಲ ತತ್ತರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಸಾಯ್ತಾವ್ರೆ. ಅವ್ರ ಪಾಡಿಗೆ ಏನೋ ಪಾಪ ಅವನಿಂದ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಿಂದ 4-5 ಜನಕ್ಕೆ ಕೆಲಸ ಸಿಕ್ಕೋದು, ಜೀವನ ಆಗೋದು. ಅವ್ರ ಜೀವನ ಪಾಪ ಅವರು ಹೆಂಗೆ ಅಂತಂದರೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅವರು ಯಾರಿಗೂ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾನೆ, ಅಲ್ಲಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೂ ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಆಯ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸಾಮಾನ್ಯ ಜನಗಳೆಲ್ಲ ಹೋಗ್ತಾಯಿದ್ರೆ ಟೀ ಕಾಫಿ ಎಲ್ಲ ಸಿಕ್ಕೋದು. ಮತ್ತು ಅವ್ರ ಜೀವನ ಅವರು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾಯಿದ್ರು. ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಅವರು ಹೇಳಿಲ್ಲ, ಏನಂತ ಇಂಟಿಮೇಷನ್ನೇ ಇಲ್ದೇ ಅವ್ರು ಮಾಡಿರೋದು. ಯಾರಿಗೂ ಓನರ್ಗೂ ಹೇಳಿಲ್ಲ, ಯಾರಿಗೂ ಹೇಳಿಲ್ಲ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಇಂಟಿಮೇಷನ್ ಕೊಡ್ತಾಯಿದ್ರೆ 1-2 ದಿನ 3 ದಿನ ಮುಂಚೆ ಫ್ರಿಜ್ಜು, ಅವರು ಗ್ಯಾಸ್ ಒಲೆ, ಆಮೇಲೆ ಅವರು ಏನು ಸಾಮಾನುಗಳಿತ್ತು ಅದನ್ನಾರ ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾಯಿದ್ರು. ಅದು ಮಾಡಿಲ್ಲ, ಏನೂ ಮಾಡಿಲ್ಲ. ಮಾಡೋರೆ ಆ ಫುಟ್ಪಾಟಲ್ಲಿ ಮಡಗಿರೋದು ಅದು ಮಾಡಲಿ. ಕೆಲವು ಜಾಗದಲ್ಲಿ ಈಗ ಅದೇನು 4 ಪೆಟ್ಟಿಗೆ ಇರಲಿಲ್ಲ, ಸಾವಿರಾರು ಪೆಟ್ಟಿಗೆಗಳು ಮೈಸೂರಲ್ಲಿ ಐತೆ. ಫಸ್ಟು ಅದು ಹೊಡಿಬೇಕಿತ್ತು. ಇವ್ರು ಹೇಳ್ದೆ ಕೇಳಿದೆ ಒಬ್ಬ ಹ್ಯಾಂಡಿಕ್ಯಾಪ್ ಒಬ್ಬ ಅವನದು ಪೆಟ್ಟಿಗೆ ಬಿಡ್ದೇನೆ ಹೊಡೆದಾಕೋರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. DCC ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ AG ಮುತಾಹಿರ್ ಪಾಷಾ ಅಂತ ನಾನು. ಅವ್ರು 4 ಜನಕ್ಕೂ ಕೂಡಲೇ ನಾನು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಸ್ಪಾಟ್ ಎಲ್ಲ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಆ 4 ಜನಕ್ಕೆ ಗತಾಯ ಏನೇ ಆಗಲಿ ಅದಕ್ಕೆ ಜೀವನ ಕೊಡೋದು ಫಸ್ಟು ದೇವರು, ಆಮೇಲೆ ನಾವು ಸೇರ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೇನು ಮಾಡ್ಬೇಕು ನಾವು ದಾರಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆ ಲಾಸ್ಗೆ ಹೊಣೆ ಆ ಮೂಢ ಅಂತ ನಾನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ ಸರ್.